सोन्याच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपयांची घसरण झाली। सोन्याचे भाव प्रतितोळा 1,36,000 रुपयांवर आले। चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000 रुपयांची घसरण झाली। चांदीचे भाव प्रति किलो 2,10,000 रुपयांवर आलेले आहे। दरामध्ये घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळत असला तरी मात्र गुंतवणूकदार आणि सोन्याचे व्यापारी यांची चिंता मात्र वाढली आहे। तर या संदर्भात आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूयात। अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम थेट सोन्याच्या बाजारात झालेला आहे। सोन्याच्या भावात आज जर विचार केला तर तब्बल 8,000 रुपयाची घसरण, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 10,000 रुपयांची घसरण या ठिकाणी झालेली आहे। आणि 23 दिवसाचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये 34,000 रुपयाची घसरण, तर चांदीच्या दरात तब्बल 85,000 रुपयाची घसरण झालेली आहे। सातत्याने घसरण होत असतानाच आपण पाहत आहोत आणि घसरण होत असल्याने कुठेतरी सर्वसामान्य ग्राहकांना याचा जरी दिलासा मिळत असला तरी गुंतवणूकदारांना मात्र चिंतेची बाब झालेली आहे। याची सोने व चांदीच्या दरात सातत्याने का घसरण होत आहेत या संदर्भात आपण जाणून घेऊया। सोन्या चांदीचे जे भाव आहे हे 1,70 पासून आज 1,36,500 पर्यंत आज आलेले आहेत। 34,000 रुपयाने सोन्याचे भाव आज 23,000 कमी झालेले आहे आणि चांदीचे भाव 85,000 रुपयाने कमी झालेले आहे। आज चांदीचा भाव 2,10,000 रुपये आणि चांदीचा सोन्याचा भाव 1,36,500 रुपये। इराण आणि US जे युद्ध सुरू आहे त्यामुळे जे ऑइल क्रायसिस आले, एनर्जी क्रायसिस आले, त्यामुळे सातत्याने महागाई वाढते आणि महागाई वाढल्यामुळे डॉलर इंडेक्स वाढतोय। युद्धजन्य परिस्थिती अशी सुरू राहिली तर अजून सोने व चांदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता सोने तज्ञांनी या ठिकाणी वर्तवली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। नाशिकमधील खरात फाईल्स म्हणजे एप्स्टीन फाईल। मनसेच्या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं हे वक्तव्य आहे। खरात प्रकरणामध्ये बरेचसे रंगढंग बाहेर येतील। राज ठाकरेंनी खरात प्रकरणावर महत्त्वाचं भाष्य केलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।